हाय, हॅलो, नमस्कार. सर्व गोड ताईचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे. इकडे माझ्याकडे असं ब्लाऊज पीस होतं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. एका ताईचं शिवायला आलेलं होतं आणि त्या ताईला काही साडीतलं ब्लाऊज शिवायचं नव्हतं मॅचिंगचं, दुसरं त्यांनी कॉन्ट्रास्ट कलरचं आणून शिवलं. तर हे म्हणल्या का ताई बोलल्या का बोलते, "मला नको आहे, तुमच्याकडे ठेवा. तुम्हाला काय पाहिजे असेल तर शिवू शकता." असंच खूप दिवस झालं माझ्याकडे, 1 वर्षहून जास्त झालं असेल, असंच पडलेलं होतं घरामध्ये. त्याचा आज इकडे मी वापर केलेला आहे. तुम्ही ब्लाऊज पीस बघितला, आतल्या साईडला गोल्डन आहे, बाहेरच्या साईडला प्रिंटचं आहे आणि इकडे मी प्लास्टिकची गोणी आणि अस्तरसुद्धा कट करून घेतलेलं आहे. 12 बाय 11 इंचाची प्लास्टिकची गोणी मी कट करून घेतलेली आहे, 12 बाय 11. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. एकदम सुंदर आणि फक्त 2 तुकड्यामध्येच होऊन जातं झटपट असं. त्याच्यासाठी मी अस्तर नाही कट केला. आपली शॉपिंग बॅग असते ना, ती कट केलेली आहे. तुम्ही इकडे अस्तरसुद्धा वापरू शकता. एकदम मस्त आणि एकदम झटपट असं होऊन जातं छान असं. आता मी याला व्यवस्थित टाचणी वगैरे लावून घेते आणि याला मस्त शिलाया आपल्याला हव्या तशा देऊ शकता. म्हणजे आडव्या, उभ्या किंवा क्रॉसमध्ये सुद्धा तुम्ही शिलाई मारून देऊ शकता. तिकडे मी आता सरळ नाही मारणार, चौकोनी वगैरे नाही, क्रॉसमध्ये शिलाई देणार आहे. तुम्हाला हव्या असेल तुम्ही चौकोनी द्या, क्रॉस हव्या असेल तर क्रॉस द्या. तुम्हाला जशा हव्या असतील आपल्या चॉईसवर आहे. आपल्याला हव्या तशाच देऊ शकतो. व्यवस्थित एकावरती एक ठेवलं, टाचण्या लावून घेतल्या. टाचण्या लावल्या म्हणजे प्लास्टिकची गोणीमध्ये आहे ना, त्याच्यामुळे ना ते घसरतं प्लास्टिक असल्यामुळे. त्यासाठी मी सुया पिना लावून घेते, म्हणजे व्यवस्थित छान असं आपल्याला शिलाई मारायला टेन्शन राहत नाही. नाहीतर घसरलं की कमी जास्त होण्याची शक्यता असते. तरी पण बघा इकडे थोडंसं हेच ॲडजस्ट करून घेते. थोडे एक्स्ट्राचंच कट करून घेतलेलं बरं पडतं म्हणजे. तर चला आपण असं मस्त असं क्विल्ट करून घेऊया छान असं. क्रॉसमध्ये मी शिलाई देऊन घेते. बघा छान अशी क्विल्टिंग करून झालेलं आहे. एक्स्ट्राची जी शिलाई एक्स्ट्राचा जो कापड आहे ना, ते आपण व्यवस्थित कडेने त्याच्याबरोबर व्यवस्थित कट करून घेणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. एकदम मस्त आणि एकदम झटपट असं कट करून झालं आणि स्टिच करून सुद्धा झालेलं आहे. आता मी ते फोल्ड करून एकसारखं आहे का ते बघून घेते. बघू शकता व्हिडिओमध्ये. छान असं पुन्हा एकदम त्याचं मेजरिंग तुम्हाला दाखवते. 11 बाय 12 इंच आहे. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला इकडे चेन घ्यायची आहे. तर ज्या साईडला 12 इंच आहे त्या साईडला आपल्याला चेन घ्यायची आहे लावण्यासाठी. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. चेन जी आहे ना थोडीशी एक्स्ट्रा घ्यायची. नर जॉईंट करायला सोपं पडतं, म्हणजे एक्स्ट्राच कापावं लागतं त्यासाठी. आपण नेहमीप्रमाणे जशी चेन लावतो तशी ठेवायची एकावरती एक आणि मस्त अशी शिलाई मारून घ्यायची. एकदम छान आणि एकदम झटपट असं होऊन जातं. अजिबात वेळ लागत नाही. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काही मेकअपचं प्रॉडक्ट्स किंवा टूथब्रश, कोलगेट, हे परत काय असं छोटं-मोठं असतं ना आपलं बेसिक, ते आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. ट्रॅव्हलिंगला वगैरे जाताना ते कामाला येतं किंवा घरामध्ये सुद्धा आपण हे छोट्या मुलांच्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात तिकडे-तिकडे पडतात. त्याच्याऐवजी अशा पाऊचमध्ये टाकल्या तर ते पडत नाहीत, भासत नाहीत, हरवत नाही. पटकन कुठेतरी हँगरला अटकवलं म्हणजे आपल्याला पटकन बी मिळून जातं. आपल्याला माहिती असतं की ह्याच्यामध्ये ही वस्तू मी ठेवलेली आहे. इकडे-तिकडे पडण्यापेक्षा आणि 10 वेळा उचलून ठेवण्यापेक्षा ते एकदम बेस्ट ऑप्शन आहे. पुन्हा मी चेन व्यवस्थित लावली. अंदाजेच म्हणजे कापड घेतलं असेल 2.5 इंच, 2 इंच, 2-2.5 इंच असेल. लांबीला आपल्या चॉईसने पुढे आपल्याला सांगेनच मी तुम्हाला 4-4 इंचाला 4 इंचचे 2 तुकडे कट करून घ्यायचे आहेत. आणि अंदाजेच मी अशी ट्रिप एक मस्त बनवलेली आहे आणि त्या दोन्ही साईडने मी छान अशी शिलाई मारून घेतलेले आहेत. एकदम झटपट इझी होतं. आणि तुम्ही जर चॅनलवरती माझ्या नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पुढे मी म्युझिक ॲड करते. एकदम सोपं आणि एकदम झटपट होतं. आता इकडे रनर ॲड करून घेते मी.
मस्त आपली इकडे पाऊच उलट्या साईडला त्याला आपल्याला पायपिंग सुद्धा लावून झालेलं आहे, रेडी झालेलं आहे बनवून. आतमध्ये थोडेसे ट्रिप आपण ज्या बनवून घेतलेले होते, ट्रेपचे 2 तुकडे करून ते सुद्धा आपण व्यवस्थित जॉईन करून 1-1 इंच आतल्या साईडला असं फोल्ड करून तुम्ही टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्त पण घेऊ शकता, पण हे आपलं छोटंसंच मिनी पाऊच बनवलेलं आहे, त्याच्यामुळे ते छोटंसंच होऊन 1-1 इंचच घेतलेलं आहे मी. तुम्हाला हवं असेल कमी सुद्धा घेऊ शकता. फायनली पायपिंग वगैरे रेडी झालेले आहे. आता आपल्याला व्यवस्थित ते सरळ करून घ्यायचं आहे. कानेकोपरे काढून घ्यायचे आहेत. पेन्सिल पाऊच म्हटलं तरी सुद्धा चालेल, पण थोडंसं मोठं घेतलेलं आहे बघा मी. छोट्या-मोठ्या गोष्टी लिपस्टिक, नेल पेंट्स वगैरे ठेवण्यासाठी हे मी बनवलेलं आहे. नेल पेंट इकडे-तिकडे पडतात, खराब होतात, तर त्यासाठी मी हे पाऊच बनवून घेतलेलं आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ह्याच्या कशासुद्धा आपण ह्याच्यामध्ये यूज करू शकतो, वापर करू शकतो. मुलांचे छोटेसे पेन्सिल, खोड रबर, शॉर्पनर छोटे-छोटे किंवा आपल्या घरातल्या सुद्धा छोट्या-छोट्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आपण ठेवून हँगला लटकून ठेवलं, आपल्याला पटकन मिळून जातं. एकदम सोपं आणि एकदम झटपट शिवायला. आतला पेजसुद्धा खूप सारा आहे. तुम्हाला आवडला असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तर बघू शकता लोक त्याचं कापड प्रिंटेड होतं तर वाटत सुद्धा नाही. त्याला मॅचिंगची चेन असती ना तर वाटलं सुद्धा नसतं का हे घरी बनवलेलं आहे. एकदम सोपं आणि एकदम मस्त असं शिवून रेडी झालेलं आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. चला तर पुढच्या आपण छानशा एका व्हिडिओमध्ये भेटू. तर असं माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा.